श्री स्वामी समर्थ मित्रांनो, आपल्या स्वामी सेवा या चॅनलवरती तुमचे खूप खूप स्वागत आहे. मित्रांनो, त्या दिवशी मी तुमच्यासोबत माझा एक स्वामी सेवेत आलेला अनुभव शेअर केला होता. तर कसं आहे मित्रांनो, जसे आपण स्वामींची सेवा करत पुढे चालत असतो तसे आपल्याला अनेक अनुभव येत असतात. तर त्यापैकीच आज एक असाच अनुभव मी तुमच्याशी शेअर करणार आहे. तर तुम्ही कधी कोणाकडनं ऐकलं आहे का मित्रांनो की स्वामींची तारक मंत्राची सेवा खूप प्रभावी आहे, स्वामींचा तारक मंत्र खूप प्रभावी आहे, ती सेवा तुम्ही केल्याने तुम्हाला लवकरात लवकर फळ मिळतं? तर हो मित्रांनो, हे खरं आहे. आपल्या स्वामींचा जो तारक मंत्र आहे, अशक्य ही शक्य करतील स्वामी, हा तारक मंत्र खरोखर खूप प्रभावी आहे. मी तर म्हणेन की चमत्कारी आहे. हा चमत्काराचा अनुभव मी स्वतः घेतलेला आहे. कसं ते तुम्हाला मी सांगते. जसंच मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं मित्रांनो की मी 1-1.5 वर्ष झाले मला स्वामींच्या सेवेमध्ये येऊन. तर जेव्हा आम्ही नवीन स्वामींच्या सेवेला लागलेलो होतो तेव्हा मी कोणत्याही स्वामींच्या मठामध्ये जोडलेली नव्हते, केंद्रामध्ये जोडलेले नव्हते. मी जितकी काही थोडी जी स्वामींची सेवा करायला शिकत होते ती फक्त यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून. तर असंच यूट्यूब चॅनलवरती मला माहिती होतं की तारक मंत्र जो आहे स्वामींचा, अशक्य ही शक्य करतील स्वामी, हा तारक मंत्र खूप प्रभावी आहे आणि वेळ पडल्यास त्याचं तुम्ही कशा प्रकारे उपाय करू शकता हे मला माहिती होतं. मग असं मागच्या वर्षी एक मला अनुभव आला. माझी मोठी मुलगी पहिल्यापासून सांगते. म्हणजे मागच्या वर्षी नवरात्रीच्या पिरियडमध्ये आमचे स्वामींचे 11 गुरुवार, संकल्पयुक्त 11 गुरुवारची सेवा आमची चालू होती. तर त्याच पिरियडमध्ये आपली नवरात्री येते मित्रांनो. आणि तुम्हाला माहिती आहे, नवरात्रीमध्ये आपल्याकडे सगळ्यांकडे कन्यापूजन असतं 9व्या दिवशी. माझ्या मुली मला प्रत्येक कामामध्ये मदत करतात. ते मला पूजेच्या कामामध्ये मदत करतात, घरच्या कामात मदत करतात. तर तसंच मला त्यावेळीसुद्धा माझ्या दोन्ही मुलींनी शाळेमधून येऊन माझी मदत केली होती कन्यापूजनसाठी, पूजेची तयारी करण्यासाठी. तर जेवण बनवायचं होतं, घराचे आवरावर वगैरे. माझ्या मुलींनी शाळेतून येऊन माझी मदत केली होती. मग संध्याकाळी छान सुंदरपैकी आम्ही कन्यापूजन वगैरे केलं आणि छान झालं कन्यापूजन, सगळं व्यवस्थित झालं. आणि आम्ही पण संध्याकाळी उपवास सोडले. आणि इतकं सगळं झाल्यानंतर आम्ही सगळे आमच्या घरामध्ये आमची सवय आहे, आम्ही जेवल्या आम्ही झोपत नाही. आम्ही सगळे ॲटलिस्ट 1-1.5 तास सगळे मिळून गप्पा मारतो. दिवसभर काय झालं काय नाही, थोडंसं टाईमपास, थोडंसं हसी मजाक मस्करी करतो. तर डेलीप्रमाणे आम्ही संध्याकाळच्या वेळी जेवल्यानंतर आम्ही बसलो. तर त्यामध्ये झालं असं मित्रांनो, माझी जी मोठी मुलगी तिची थोडी तब्येत बिघडली आणि तिने हे मला सांगितलंच नाही की तिला काय होतं आहे. तर ती गेली आणि तिने चुपचाप अंगावरती घेऊन ती लोळली. मग ही आज लवकर कशी काय झोपली म्हणून मी तिला बघण्यासाठी तिच्याजवळ गेली की काय झालं म्हणून. तर ती मला बोलली की माझे पाय दुखत आहे. मग तिचे पाय दुखत आहे, काय झालं पायांना हे बघण्यासाठी मी तिच्या पायाला हात लावला होता. तर मला तेव्हा दिसलं की तिला तर ताप पण आलेला होता आणि तिचे पाय खूप दुखत होते. तिचे पाय एकदम लाल झालेले होते. ते पायांना तिला बोलले, दे मी पाय चोळून देते तुझे मोहरीच्या तेलाने. तर ती पायांना हातसुद्धा लावून देत नव्हते. तिला पायावर स्वतःच्या उभं राहतासुद्धा येत नव्हतं. इतके भयंकर तिचे पाय दुखून, पायाचे सूजन वगैरे काहीच नव्हते, पाय सुजलेले नव्हते, फक्त पाय लाल झाले होते आणि ताप आला होता तिला. आम्ही घाबरलो. आणि जसंच मी तुम्हाला मागच्या व्हिडिओत सांगितलं की स्वामी सेवेत जेव्हा मी आली तेव्हा माझी आर्थिक परिस्थिती खूप वाईट होती, खूपच वाईट होती. म्हणजे नाही सांगू शकत मी काय परिस्थिती होती तेव्हा. पण मग मी घाबरली आणि तेवढ्या रात्रीमध्ये प्रायव्हेटमध्ये नेण्यासाठी माझ्याकडे पैसे नव्हते, खरोखर नव्हते. तर आम्ही तिला रेल्वे हॉस्पिटलमध्ये नेल्यानंतर तिथे डॉक्टर नव्हते, कारण शनिवारची रात्र होती. त्यांनी पण सांगितलं की तुम्ही आत्ताचेच औषध पॅरासिटामॉल वगैरे देतो आम्ही, तिला डॉक्टरांना दाखवा तुम्ही. मग आम्ही घेऊन आलो. त्यांनी काही नाही, साधी पॅरासिटामॉल दिली. मग आम्ही तिला घरी आणलं. मग आता तिची अवस्था इतकी वाईट झालेली होती की तिला उभं नव्हतं राहत. तिने अंग सोडून दिलं होतं, डोळे ती खोलतच नव्हते आणि सतत तिचं तोंड सुकत होतं. म्हणजे तिने अक्षरशः खूप
जास्तच खराब झालेली होती तिची तब्येत. मग आम्ही तिला घरी आणलं. त्यानंतर मला एकदम आठवलं मित्रांनो की अरे आपण स्वामींजवळ बसली. मी पहिले तर स्वामींजवळ बसली, डोळे बंद केले आणि स्वामींना म्हटलं, स्वामी आता तुम्हीच बघा, आता इथे तुम्हालाच काहीतरी करायची गरज आहे आणि तुमच्याशिवाय कोणीही मला या परिस्थितीतून आता काढू शकणार नाही. कारण की एकतर शनिवारची रात्र, डॉक्टर नाही, दुसऱ्या दिवशी रविवार, डॉक्टरांना पुन्हा एकदा सुट्टी, डॉक्टर दुसऱ्या दिवशीसुद्धा भेटणार नव्हते, प्रायव्हेटला नेण्याची माझ्याकडे परिस्थिती नव्हती. तर स्वामींशिवाय कोणीही मला ह्या अडचणीतून सोडवणारं नव्हतं, इतकं मला माहिती होतं. आम्ही दवाखान्यातनं घरी आलो मित्रांनो. आम्ही घरी आली, स्वामींजवळ बसली, स्वामींना हात जोडून मनातल्या मनात विनंती केली की स्वामी आता प्लीज आता तुम्हालाच करायचं आहे, आता तुम्हीच आम्हाला ह्या अडचणीतून सोडवू शकता. मग मी आपलं जे तारक मंत्र आहे, अशक्य ही शक्य करतील स्वामी, या तारक मंत्राचा मित्रांनो मी एक उपाय केला. एका ग्लासात पाणी घेतलं, त्या ग्लासामध्ये आपलं स्वामींजवळ जे आपण उदी लावतो, अगरबत्ती लावतो, त्याची थोडीशी उदी टाकली आणि त्याच्यावरती हात ठेवून 11 वेळा तारक मंत्र बोलला. आणि ते जे ग्लासातलं पाणी आहे तिला मी एका बॉटलमध्ये, दुसऱ्या साध्या पाण्यामध्ये ते एक बॉटल दुसऱ्या साध्या पाण्याची एक बॉटल भरलेली होती. मी त्यात ते पाणी ॲड केलं आणि ते पाणी स्पेशली तिला जेव्हा तिला पाणी लागत होतं तेव्हा आम्ही तिला ते पाणी पाजत होतो. तर सकाळपर्यंत तिला आम्ही तसं रात्रभर आम्ही ओल्या कापड्यानं वगैरे पुसलं. तसं तिला आम्ही घरचे उपाय पण चालूच होते, डॉक्टरांनी दिलेल्या गोळ्या पण तिला मी दिल्या, पण तिचा ताप चढत होता, उतरत होता. दुसऱ्या दिवशी रविवार होता, काय करावं समजत नव्हतं. म्हटलं तर स्वामींचं तारक मंत्राची तरी आपल्याला प्रचिती घेऊया आपण, की खरोखरच खूप तारक मंत्र आपला प्रभावी आहे का. मग आम्ही रात्रभर तिला मी तेच पाणी पाजलं. दुसऱ्या दिवशी पण तिने जेव्हा पाणी मागितलं आम्ही तिला तेच पाणी पाजलं. आणि त्यासोबतच मी जिथे तिला बेडवरती झोपवलेलं होतं तिच्या कानाजवळ मी तारक मंत्र लावून ठेवलेला होता मोबाईलमध्ये. आणि तिला पण मी सांगितलेलं होतं की तू सुद्धा मनातल्या मनामध्ये स्वामींचं नाव घेत राहा, जितकं होईल तितकं तू स्वामींचं नाव घेत राहा. आणि माझं पण मनातल्या मनात जाप चालू होता, स्वामींच्या नावाने स्वामींना प्रार्थना करत होती की स्वामी काय करायचं बघा, आता तुम्ही 6 माही परीक्षा चालू होणार आहे. मला हे टेन्शन होतं की आता हिची परीक्षा पण चालू होणार आहे, प्लस आता ही उद्या सोमवार आहे, शाळेत जाणार कशी, जायला जमेल की नाही जमणार. सेम तिला पण तोच प्रॉब्लेम होता की मला आमचं ओरल चालू होणार आहे, पण आणखी मला कॉपीज वगैरे चेक करून घ्यायचे आहेत, मला शाळेत जायचं आहे. तिचं ते टेन्शन होतं. आणि सेम आम्हाला पण तेच की हे इतकी मेहनत करते, अभ्यास करते इतकी, तर आता हिचं 6 माही परीक्षा ही देऊ शकेल की नाही, मला हे टेन्शन होतं. मग स्वामींना म्हटलं, स्वामी प्लीज आता बघा तुम्हीच काय करायचं. तर दिवसभर तिच्या डोक्याजवळ मी तारक मंत्र चालू ठेवला. जेव्हा तिने पाणी मागितलं तेव्हा मी तिला ते पाणी पियायला दिलं मित्रांनो. आणि हा आपल्या स्वामींच्या तारक मंत्राचाच प्रभाव होता की रविवारची संध्याकाळ होता माझ्या मुलीचे जे पाय लाल पडलेले होते ते पाय नॉर्मल झाले आणि ती स्वतःच्या पायावर उभी राहून बाथरूमला वगैरे जाऊ लागली. संध्याकाळ होता तिने स्वतः जेवण मागितलं, स्वतःच्या हाताने ती जेवली. आणि थोडंफार ताप होता तिला, आम्ही गोळ्या वगैरे देतच होतो. तरी मी तिला विचारलं रात्री की तू उद्या जर जाऊ शकत असशील तर शाळेत जा, नाही तर राहू दे. तर ती बोलली मम्मा मी शाळेत जाऊ शकते. तर विचार करा मित्रांनो, शनिवार होता, डॉक्टर मिळाले नाही, कोणत्याही प्रकारची स्पेशल ट्रीटमेंट तिला आम्ही दिली नाही. फक्त तारक मंत्राचं पाणी आणि तारक मंत्र या 2च गोष्टींवरती माझ्या मुलीला स्वामींनी उठून उभं केलं. तिला चालायलाच लावलं डायरेक्ट. मग सांगा हे कोण करू शकतो? हे फक्त आपले ब्रह्मांड नायकच करू शकतात. त्यांच्याशिवाय हे कोणाच्या हातातच नव्हतं मित्रांनो. आणि हा खरंच माझ्यासाठी खूप मोठा अनुभव होता. आणि या अनुभवानंतरच मी स्वामींसोबत आणखीन जोडली गेली. तर मित्रांनो, हा माझा आलेला स्वामींचा दुसरा अनुभव होता. तुम्हाला हा अनुभव कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा मित्रांनो. श्री स्वामी समर्थ.